नमस्कार, मी कौस्तुभ शेलार थ्री ट्रॅव्हल बॉक्स मध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज मी तुम्हाला ज्या सापाविषयी सांगणार आहे तो अत्यंत दुर्मिळ, देखणा आणि न दिसणारा असा साप आहे, जो गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरला ह्या जंगलात किंवा वेस्टर्न घाटच्या काही ठिकाणीच दिसतो, श्रीलंकेत दिसतो। तर झालं असं, पावसाळ्याचे दिवस होते, आम्ही तो साप शोधायला निघालो आणि मला तो बघायचाच होता आणि म्हणून आम्ही तांबडी सुर्लाच्या जंगलात गेलो। तांबडी सुर्ला हे गोव्यातच आहे आणि आम्ही 1-2 तास भटकंती केली आणि त्याच्यानंतर तो काय आम्हाला दिसला नाही आणि पाऊस पण खूप वाढला आणि मग तांबडी सुर्लावरनं आम्ही रिटर्न आमच्या होमस्टेला आलो। नेचर नेस्टला मी थांबलेलो। होमस्टेला आल्यानंतर मग आम्ही विचार केला चला आता रात्री जाऊया, म्हणून रात्र झाली, रात्री आम्ही निघालो। रात्री 2-3 तास फिरलो पण रात्री तो आम्हाला दिसला नाही। पण त्या 2-3 तासात आम्हाला अजून खूप सारे प्राणी दिसले, बेडूक दिसले वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीनच। तर मग म्हटलं आता चला, आता नाही तर नाही दिसणार। कधी कधी कसं असतं निसर्गाचं, जर त्याला दिसायचं असेल तरच तो दिसतो, जबरदस्ती नाही करू शकत, शेवटी निसर्ग येतो। मग आलो रात्री होमस्टेला, परत झोपलो छान, सकाळी उठलो, कॉफी घेत बसलेलो। इतक्यात तिकडच्या होमस्टेचा एक मुलगा मला सांगत आला, सर सर तुम्हाला तिकडे बोलवलंय, काहीतरी आहे। म्हणून गेलो तिकडे, बघतो तर काय असा पालापाचोळा पडलेला आणि अशी खडी होती, म्हणजे आपण चिरा बोलतो ना कोकणातला चिरा, त्या चिऱ्याच्या त्या सगळ्या मातीत तो एवढा मिसळून गेलेला आणि त्याचं नाव आहे हम्प नोज स्पीट वायपर। हम्प नोज स्पीट वायपर हा अतिशय देखणा साप आहे। त्याच्या नाकावर असं हम्प असतं, म्हणजे टोक असतं, म्हणून त्याला हम्प नोज स्पीट वायपर म्हणतात। अत्यंत विषारी साप आहे। शक्यतो जेवढं त्याच्यापासून लांब राहता येईल तेवढं बरं आहे। नवक्या माणसांनी तर असं धाडसच करू नये। तर अत्यंत सुंदर असा साप आमच्या समोर होता आणि आम्ही त्याला बघितला आणि मला एवढं मस्त वाटलं की 2 दिवस मी त्याच्यासाठी फिरतोय। आणि जेव्हा आज मी सकाळी कॉफी पिणार आणि थोड्या वेळाने निघणार होतो तांबडी सुर्लावरून, कारण मला दुसरीकडे शूट होतो गोव्यात, तर त्याने मला दर्शन दिलं आणि एवढा मस्त दिसत होता ना, तर म्हणतो ना आपली इच्छा स्ट्रॉंग पाहिजे, त्यामुळे सगळंच होतं। तर तुम्हाला हा साप बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच गोव्याला जाऊ शकता। मी का सांगतो माहितीये का नेचरनेस, वाइल्डरनेस ही नावं, कारण तिथे तुमच्याबरोबर कोणतरी माहितगार फिरतो आणि नवक्या माणसाला ते बरं होतं। आता तुम्ही जर स्पेशलिस्ट असाल त्याच्यात किंवा तुम्हाला आवड असेल, माहिती असेल, वाचन जास्त असेल, तर तुम्ही तुमचे फिरू शकता, जसं मी फिरतो। पण शक्यतो कोणी तरी जवळचा पाहिजे, मलाही आधी लागायचं कोण कोण, आताही मी घेऊन फिरतो, माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्यामुळे, पण एक तर धाडस करू नये। तर असे चांगले तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील, प्राण्यांची माहिती हवी असेल, तर नक्कीच तुम्ही आमचे मित्र बना, आमच्या चॅनलला फॉलो करा। युट्यूबला माझं चॅनल आहे द थ्री ट्रॅव्हल बॉक्स आणि इंस्टाग्रामला आहे कौस्तुभ शेलार 14। तर आमचे मित्र बना आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत राहीन। धन्यवाद।